आपण वारंवार पाहतो की महिलांविरोधातील गुन्हेगारी वाढत आहे. मग तो दिल्लीतील निर्भया प्रकरण असो किंवा नुकतेच उघडकीस आलेले स्वारगेट अत्याचार प्रकरण आणि 2 दिवसांपूर्वीच घडलेल्या पुण्यातील IT इंजिनियरवर झालेल्या अत्याचार. अशा घटनांमुळे एक प्रश्न सतत उपस्थित होतो, खरंच महिलांसाठी सुरक्षितता आहे का? आता असेच एक नवीन प्रकरण उघडकीस आले आहे. या घटनेमध्ये एका तरुण विवाहित महिलेचा निर्दयतेने हत्या करून तिचा मृतदेह सुटकेसमध्ये भरला जातो. आरोपी स्वतः पोलिसांना फोन करून गुन्ह्याची कबुली देतो. पण हा केवळ 1 दिवसांचा संताप होता की यामागे काहीतरी मोठे रहस्य दडले आहे? काय घडलं होतं त्या रात्री? सर्व माहिती पाहूया. त्यापूर्वी आमच्या अशा रहस्यमय आणि सत्य घटनांवर आधारित व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ही घटना आहे बंगळूरमधील गौरी सांबेकर आणि तिचा पती राकेश खेडकर यांची. गौरी आणि राकेश हे मूळचे महाराष्ट्रातील रहिवासी आहेत. गौरीला मास मीडिया आणि कम्युनिकेशनमध्ये पदवी मिळाली होती, पण ती बेरोजगार होती. दुसरीकडे राकेश एका सॉफ्टवेअर कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करत होता. राकेशचे वडील राजेंद्र खेडकर आणि गौरीची आई हे बहीण भाऊ आहेत. थोडक्यात राकेशचे लग्न हे आत्याच्या मुलीसोबत झाले आहे. दोघेही लग्नापूर्वी प्रेम संबंधात होते, मात्र हे नाते सर्वांसाठी सहजासहजी स्वीकारण्यासारखे नव्हते. त्यामुळे कुटुंबियांनी तब्बल 4 वर्षे त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण दोघेही लग्न करण्यावर ठाम होते. शेवटी कुटुंबियांना माघार घ्यावी लागली आणि त्यांचा विवाह सोहळा पार पडला. सुरुवातीला लग्नानंतर दोघेही मुंबईला राहत होते. 2 वर्षे सर्व काही व्यवस्थित चालू होतं, परंतु राकेशला बेंगलोरला नोकरी मिळाल्याने दोघेही शेवटी बेंगलोरला शिफ्ट झाले. पण दोघांमध्ये लवकरच भांडण सुरू झाली. म्हटलं जात आहे की पैशांवरून दोघांमध्ये वाद होत होते. तसेच गौरीचा स्वभाव खूप हट्टी असल्याचे तिच्या कुटुंबियाचे म्हणणे आहे. ती राकेशवर हात उघडायची. हळूहळू दोघांचे नाते तणावग्रस्त झाले. अखेरीस 26 मार्च 2025 रोजी गौरी आणि राकेशमध्ये जोरदार भांडण सुरू झालं. यावेळी रागाच्या भारात राकेशने चाकू उचलला आणि गौरीच्या पोटात भोसकला. पण इतक्यावर तो थांबला नाही. त्याने तिचा गळाही चिरला. गौरी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. राकेशची आता सुटका नव्हती. मग त्याने धक्कादायक पाऊल पुढे उचललं. त्याने गौरीचा मृतदेह एका मोठ्या सुटकेसमध्ये भरला आणि बाथरूममध्ये लपवला. राकेशने ठरवलं की आपण बेंगलोर सोडून महाराष्ट्रात जावं. तो पुण्यामध्ये येऊ लागला आणि येत असतानाच त्याने सासू-सासऱ्यांना आणि वडिलांना सुद्धा फोन लावला. त्याने सांगितलं, मी गौरीला मारलं आहे. हा फोन ऐकताच तिच्या कुटुंबियांना धक्का बसला. त्यांनी ताबडतोब पोलिसांना माहिती दिली. बेंगलोर पोलिसही घटनास्थळी पोहोचले आणि तिथे बाथरूममध्ये त्या भयानक सुटकेसह गौरीचा मृतदेह सापडला. राकेश पुण्यात येत असताना पोलिसांनी त्याचा मोबाईल ट्रॅक केला. शेवटी पुणे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले, पण त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याने जुरळ मारण्याचे औषध पिऊन आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी वेळीच त्याला रुग्णालयात दाखल केले. पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की आर्थिक अडचणी आणि सततच्या वादांमुळे हा गुन्हा घडला असावा. मात्र यामागे अजून काही रहस्य दडले आहे का, हे अजून पुढे समजेलच. राकेश खेडकरचा पुढील तपास सुरू आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की त्याला अजून चौकशीसाठी बेंगलोरला आणले जाईल. ही केवळ एक घटना नाही, तर अशा अनेक घटना घडत आहेत. आपण महिलांच्या सुरक्षतेबाबत गांभीर्याने विचार करायला हवा. जर तुम्हाला कोणी त्रास देत असेल किंवा हिंसाचार होत असेल तर लगेच मदत घ्या. तुम्हाला काय वाटतं, अशा घटना रोखण्यासाठी काय करायला हवं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा सत्य कथांसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.